आज आपण अनुच्छेद 327, 328 आणि 329 याच्यावर विवेचन करणार आहोत. भारतीय संविधानाचं पारायण सलग भाग 180वा आज दिनांक 4 फेब्रुवारी 2022 रोजी आपण 180 पुष्प या पारायणाचं गुंफत आहोत. आणि हे गुंफत असताना भाग 15 निवडणुका हा जो चॅप्टर आहे, प्रकरण आहे, त्या प्रकरणाचा आपण आज आतापर्यंत बघितलेल्या तरतुदी 326 पर्यंत, त्याच्यामध्ये विशेष तरतुदी 327 च्या आहे, त्यानंतर 324, 323 हे जे आपण बघितलं, याच्यामध्ये स्वायत्त निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे, ऑटोनॉमस बॉडी आपण ज्याला म्हणतो. ते परत एकदा ते सौंदर्य अधोरेखित होतं. आणि स्वायत्त ठेवण्याचं कारण असं, जसं आपण न्यायपालिका ही स्वायत्त ठेवलेली आहे, इंडिपेंडंट ज्युडिशियरी म्हणून आपण म्हणतो, तसं निवडणूक सुद्धा हे निकोप व्हावी. निवडणुकीमध्ये कुठल्या दबाव गटाचा, निवडणुकीमध्ये कुठल्या राजकीय पक्षाचा एक हाती हस्तक्षेप होऊ नये आणि निवडणुकाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया कलुषित होऊ नये. एखाद्याच्या बाजूने लागली तर ते काही जनमत असणार नाही किंवा जनमताचा कौल अशा निवडणुकीतून मिळणार नाही. संपूर्ण लोकांनी, वी द पीपल ऑफ इंडिया, जेव्हा आपण सरकार स्थापन करतो किंवा लोकशाही चालवतो देशामध्ये, तेव्हा सर्वांचाच त्याच्यामध्ये सहभाग असला पाहिजे. आणि म्हणून ही मोकळीक, ही या एक प्रकारचं स्वातंत्र्य आपण निवडणूक आयोग या संस्थेला दिलेला आहे घटनेने. त्याच्या मागचा एक उद्देश म्हणून हे सांगतो. परंतु जेव्हा आपण वारंवार हे वाक्य बोललेलं आहे की जेव्हा घटनेत जे सांगितलेलं आहे तसं चित्र समाजात दिसत नाही, तेव्हा प्रश्न निर्माण होतो. आणि तुम्हाला आठवत असेल की आपला बराचसा वेळ या प्रश्नांची उत्तरं देण्यामध्ये गेलेला आहे. आणि सरतेशेवटी उत्तर काय आहे की घटना कितीही सुंदर असली, घटना कितीही चांगली असली, बाबासाहेब आंबेडकर घटनाकार, त्यांनी आपलं शेवटचं जे भाषण आहे, 6 पानाचं भाषण तुम्हाला नेटवर मिळू शकतं, ते प्रत्येकाने वाचावं. त्याच्यामध्ये सगळं मर्म त्यांनी सांगितलंय की घटनेमध्ये आम्ही कितीही चांगले प्रघात निर्माण केले असतील, पण त्या प्रघाताप्रमाणे आचरण करणारे, ते प्रघात आहे त्या उद्देशासाठी अंमलबजावणी करणारे लोक जर उद्या नसतील तर घटनेमध्ये अनेक प्रश्न निर्माण होतील. आणि मग हे चित्र जे पुस्तकात आहे ते वेगळं असेल आणि जे समाजात दिसतं ते वेगळं असेल. यावर परत एकदा आपण कटाक्ष टाकून बोलणारच आहोत प्रश्नाच्या संबंधाने, की कुठली गोष्ट जेव्हा येते किंवा जेव्हा आपण तिचा स्वीकार करतो किंवा अस्वीकार करतो, तेव्हा त्याच्या मागचे जे काही नियम आहेत, त्याच्या मागचे जे काही संदर्भ आहेत, त्या सर्व संदर्भामध्ये अतिशय उच्च कोटीचा संदर्भ आहे आपली नीतिमत्ता, जननीतिमत्ता. आणि जेव्हा जननीतिमत्तेमध्ये प्रॉब्लेम होतो तेव्हा तो कसा आपल्या घटनेला निष्प्रभ करतो हेही आपण अनेकदा बघितलेलं आहे. परत एकदा आपण हे बघूया. प्रश्नांचं, सगळ्या प्रश्नकर्त्यांचं स्वागत आहे. एक एक प्रश्न आपण घेऊयात. तुर्तास अनुच्छेद 327 असं म्हणतो, संसदेचा विधानमंडळाच्या निवडणुकांबाबत तरतूद करण्याचा अधिकार. राज्याच्या विधानमंडळाच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्याबद्दल संसदेला नियम करण्याचा अधिकार आहे. इथं तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, स्वायत्त आपण जेव्हा म्हणतो निवडणूक आयोगाला, तेव्हा निवडणूक आयोगाला कायदे करण्याचा अधिकार नाही. कायदे करण्याचा अधिकार जो लेजिस्लेटिव्ह फंक्शन म्हणून संसदेला आणि राज्याच्या विधानमंडळाने तो तसाच ठेवला. म्हणजे संसदेने सगळे कायदे करायचे. आता विधानमंडळाच्या निवडणुकांबाबतचे जे कायदे आहेत तेही संसदेने करायचे. हा गुंता जरा समजून. संसदेने कायदा निर्माण करणे म्हणजे तो सर्वानुमते सर्व लोकांच्या प्रतिनिधींनी मिळून केलेला कायदा आहे आणि म्हणून तो ग्राह्य आहे. कायदा निर्माण करत असताना संसदेला किंवा राज्याच्या विधानमंडळाला घटनेत काय तरतूद दिली आहे हे बघायचं आहे. म्हणजे घटना ही अशी प्राथमिक चौकट आहे, हा असा पाया आहे की त्याच्यातून सगळी इमारत निर्माण झालेली आहे. आणि हे होत असताना कायदा करण्याचे अधिकार हे संसदेला दिलेले आहेत. आता निवडणूक आयोग स्वायत्त कसा, तर त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी कुणाचाही इतर संस्थांचा हस्तक्षेप होऊ नये, एक्झिक्युटिव्हचा, परत लेजिस्लेचरचा. कारण कायदा जर एक सांगत असेल आणि त्या कायद्यामध्ये काही बदल आवश्यक असेल किंवा हवं असं वाटत असेल तर परत संसदच करेल, निवडणूक आयोग करणार नाही. निवडणूक आयोग
संसदेने किंवा विधानमंडळाने केलेल्या कायद्याच्या चौकटीमध्ये त्यांचं काम करेल, एवढंच की ते इंडिपेंडंट पद्धतीने करेल. संसदेचा विधानमंडळाच्या निवडणुकांबाबत तरतूद करण्याचा अधिकार. या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून संसदेच्या कोणत्याही सभागृहाच्या अथवा राज्य विधानमंडळाच्या सभागृहाच्या किंवा दोहोपैकी कोणत्याही सभागृहाच्या निवडणुकांबाबतच्या सर्व बाबींविषयी किंवा बाबी संबंधात तसेच मतदार याद्या तयार करणे, निवडणूक क्षेत्राचे परिसीमन करणे, कक्षा ठरवणे, या बाबी संबंधात आणि असे सभागृह किंवा सभागृहे रीतसर घटित व्हावीत याकरिता आवश्यक असलेल्या इतर सर्व बाबी संबंधातही संसदेला वेळोवेळी कायद्याद्वारे तरतूद करता येईल. संसद कशा बद्दल कायदा निर्माण करेल? मतदार याद्या तयार करण्यासाठी कसे संदर्भ वापरले गेले पाहिजे, नियम कुठले आचरले गेले पाहिजे त्या संबंधात. दुसरं, निवडणूक क्षेत्राचे परिसीमन म्हणजे निवडणूक क्षेत्र हे कुठलं असावं, ज्याला आपण लोकसभा निवडणूक क्षेत्र म्हणतो किंवा विधानसभा निवडणूक क्षेत्र म्हणतो. तर ही जी निवडणूक क्षेत्रांची परिसीमा आहे त्याचं परिसीमन म्हणजे सर्कलमेंट हे कसं ठरवायचं. आणि तिसरं आहे इतर कुठल्याही बाबी संबंधी. त्या इतर कुठल्याही बाबीमध्ये काही तरतुदी ज्या नव्याने आणायच्या असतील किंवा आता आपण बघतो की प्रभाग वगैरे जे निर्माण झालेले आहे ते प्रभाग कसे निर्माण होतात त्याबाबतचा सगळा कायद्याचा जो काही ससेमिरा आहे, कायद्याचा जो काही डोलारा आहे तो संसदेला निर्माण करण्याचा किंवा वेळोवेळी असलेल्या कायद्यांमध्ये बदल करण्याचा अधिकार आहे. 328 असं म्हणतं, राज्य विधानमंडळाचा अशा विधानमंडळाच्या निवडणुकांबाबत तरतूद करण्याचा अधिकार. संसदेला काय अधिकार आहेत ते 327 मध्ये बघितलं. 328 मध्ये राज्य विधानमंडळाचे अधिकार आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून आणि संसदेने त्या संबंधात तरतूद केली नसेल तेवढ्या मर्यादेपर्यंत राज्य विधानमंडळाच्या सभागृहाच्या किंवा दोहोपैकी कोणत्याही सभागृहाच्या निवडणुकांबाबत सर्व बाबींविषयी किंवा बाबींसंबंधात तसेच मतदार याद्या तयार करण्याकरता आणि असे सभागृह किंवा सभागृहे रीतसर घटित व्हावीत याकरता आवश्यक असलेल्या इतर सर्व बाबी संबंधातही त्या राज्याच्या विधानमंडळाला वेळोवेळी कायद्याद्वारे तरतूद करता येईल. राज्याच्या विधानमंडळासाठी कुठला प्रांत ठेवलाय? ज्या प्रांतात संसदेने कायदे केले नाहीत असा जो प्रांत आहे त्या प्रांतामध्ये कायदे करण्याचा अधिकार राज्याच्या विधानमंडळाला दिलेला आहे. राज्याच्या विधानमंडळाचे अधिकार दोन प्रकारे सीमित करण्यात आले. संसदेला परिसीमा नाहीये कुठल्याही कायदा निर्माण करण्याची निवडणुकांबाबतच्या, पण राज्याच्या विधानमंडळांना एक कक्षा आखून दिलेली आहे. ती दोन बंधनं कशी आहेत की संसदेने कायदे केल्यानंतर जर स्थानिक पातळीवर इतर काही बाबतीत कायदे करण्याची गरज असेल तर त्या बाबतीत अर्थातच राज्यपालाची संमती असेल, त्या संमतीने राज्याचं विधानमंडळ कायदे करू शकते. एक ही तरतूद दिलेली आहे. आणि दुसरी तरतूद दिलेली आहे की त्या एका मर्यादेपर्यंत ते करते. दुसऱ्या तरतुदीमध्ये मतदार याद्या तयार करण्याकरता आणि असे सभागृह जे काही नियम ठरवून देईल त्या नियमाप्रमाणे मतदार संघांची रचना तयार करण्याकरता असे दोन प्रकारचे दिलेले आहे. दुसरं म्हणजे कसं की हे राज्यापुरतं संबंधित आहे. महाराष्ट्राच्या विधानमंडळाला कर्नाटकच्या निवडणुकांबाबत नियम करण्याचा कायदा करण्याचा अधिकार नाही, तो संसदेचा अधिकार आहे. म्हणजे राज्याचे कायदे करण्याचे जे अधिकार आहे ते सीमित होतात या ठिकाणी. राज्याचे कायदे करण्याचे अधिकार सीमित दोन बाबतीमध्ये. राज्यापुरतं तुम्ही विचार करा आणि जे काही भाग संसदेने सोडला असेल, संसदेने काही स्वायत्त संस्था किंवा स्थानिक संस्था याच्याबाबतचे जे कायदे आहेत, जसं नगरपालिकेच्या निवडणुका असतील किंवा ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील त्याबाबत राज्यांनी कायदे करावे तर राज्याच्या विधानमंडळामध्ये ते कायदे. संसद मुख्यतः लोकसभा आणि विधानसभा याचे मतदारसंघ, त्या मतदारसंघातल्या याद्या या बाबतीत कायदा करते. आणि म्हणून ओघाओघाने 328च्या शिरस्त्याप्रमाणे राज्यामध्ये राज्याचं निवडणूक आयुक्त किंवा निवडणूक आयोग हा वेगळा असतो. राज्याचा निवडणूक आयोग, केंद्राचा निवडणूक आयोग ही जी रचना आहे ती रचना आपल्या लक्षात या ठिकाणी येते.
हे राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोग. ही रचना लक्षात घेताना अधिकाराची सरमिसळ होऊ नये, ती स्पष्टता व्हावी म्हणून संसदेला काय काय अधिकार आहेत आणि राज्याच्या विधानमंडळाला काय काय अधिकार आहेत त्या बाबतीतलं भाष्य 327 आणि 328 या अनुच्छेदामध्ये केलेलं आपल्याला दिसतं. 329 निवडणूक विषयक बाबीमध्ये न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास रोध प्रतिबंध केलेला आहे न्यायालयात. या संविधानात काहीही असले तरी मतदारसंघाचे परिसीमन किंवा अशा मतदारसंघामध्ये जागांचे वाटप, मतदारसंघाचे परिसीमन, अशा मतदारसंघामध्ये जागांचे वाटप या संबंधी अनुच्छेद 327, 328 आता आपण वरती जे बघितले अन्वये केलेल्या किंवा केल्याचे अभिप्रेत असलेल्या कोणत्याही कायद्याची विधिग्राह्यता कोणत्याही न्यायालयात प्रश्नास्पद करता येणार नाही. त्या बाबतीत मतदारसंघाचे परिसीमन, मतदारसंघाचं क्षेत्र ठरवण्याच्या बाबतीत आणि मतदारसंघामध्ये जागांचं वाटप करण्याबाबतीत या दोन बाबतीमध्ये कुठलाही कायदेशीर प्रश्न निर्माण झाला असेल तर त्याला न्यायालयामध्ये प्रश्नास्पद करता येणार नाही, म्हणजे न्यायालयात त्याच्यावर अपील करता येणार नाही. पण याशिवाय काही गोष्टी असतील तर निवडणुकीमध्ये भ्रष्टाचार असेल, निवडणुकीमध्ये काही प्रकार चुकीचे झालेले असतील, निवडणूक आयोगाचं कुठे चुकलं असेल तर त्या बाबतीत मात्र तुम्हाला निश्चितपणे अधिकार आहे न्यायालयामध्ये जाण्याचा आणि तुम्ही न्यायालयामध्ये जाऊ शकता. उदाहरण द्यायचं झालं तर 2019च्या ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये ईव्हीएम मशीन वरती बऱ्याच मोठ्या प्रमाणात चर्चा, ईव्हीएम मशीनच्या विरुद्ध तक्रारी खूप काही करण्यात आल्या. त्यावेळी मात्र तुम्ही न्यायालयामध्ये जाऊ शकता. न्यायालयात जाऊच शकत नाही असं भाग नाही. न्याय व्यवस्थेने ती व्यवस्था केलेली आहे की त्याशिवाय काही तरतुदी असतील आणि हे जे सगळे निवडणुकांचे निवडणूक आयोगाचे अनुच्छेद आपण बघतो त्याच्या बरोबरीने आपल्याला पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट 1951 ज्याच्यामध्ये 89, 91 साली काही सुधारणा पण आलेल्या आहेत, पण हा 1951चा कायदा आहे आणि त्या कायद्याप्रमाणे बहुतेक हा कायदा तेव्हा जो निर्माण झाला तो कायदा ब्रिटिश काळी जो कायदा होता त्याच कायद्याचं प्रतिरूपण आहे. त्यावेळी नव्याने कायदा निर्माण करून त्याच्यावर खूप विचार झाला असेल असं नाही, वेळोवेळी त्याच्यामध्ये सुधारणा खूप झाल्या. त्या कायद्याच्या तरतुदी जर अभ्यासल्या तर त्या तरतुदीमध्ये कुठे कुठे आपल्याला न्यायालयामध्ये जाण्याची तरतूद आहे, कुठे नाही आहे, त्याच्या बाबतीतलं विश्लेषण केलेलं आहे. घटनेतले प्रघात हे कॉमन बेस म्हणून पाळल्यानंतर पुढची जी इमारत बांधणी आहे त्यामध्ये काही इश्यूज जर झाले तर आपल्याला न्यायालयामध्ये जाता येतं. 2019च्या खासदारकीच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातले 48 मतदारसंघ खासदारकीचे, त्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या मतदारसंघामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने दिसून आली आणि ती गोष्ट होती की ईव्हीएम मशीन नी मोजलेली मतं आणि एकंदर निवडणूक आयोगाने जाहीर केलेली मतांची संख्या, उदाहरणार्थ वर्धा मतदारसंघ असेल, त्या मतदारसंघामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती लोकांनी मतं टाकली, तो आकडा जर समजा 3000 असेल तर 3000 एवढी मतं संख्या पडताळणी ईव्हीएम मशीन द्वारे होणं अपेक्षित होतं. परंतु ईव्हीएम मशीन ची जी संपूर्ण बेरीज होती मतांची, ती बेरीज काही ठिकाणी 3000च्या वर होती, काही ठिकाणी 3000च्या खाली होती. तर हा जो फरक आहे पडलेली मते आणि मोजलेली मते याच्यामधला फरक, अर्थात हा फरक फार कमी आहे, पण हा फरक गोंधळ दर्शवतो. निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेमध्ये काहीतरी बिघाड आहे हे दर्शवतो आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामधल्या 31 मतदारसंघातल्या उमेदवारांनी पिटिशन्स टाकले. महाराष्ट्रामध्ये तीनही हायकोर्टामध्ये, मुंबई हायकोर्ट, औरंगाबाद खंडपीठ आणि नागपूर खंडपीठ, इथे 31 पिटिशन्स आले. या पिटिशनचा निकाल लावताना कोर्टाने काय सांगितलं की समजा ही जी तफावत आहे
3,000च्या ऐवजी 3,500 मतं पडली किंवा 3,000च्या ऐवजी 2,500 मतं पडली, तर उरलेली जी 500 आहेत, जी कमी आहे किंवा जास्त आहे, त्या 500 मताचा विचार करून एखादा उमेदवार जो निवडून आलेला आहे, त्याच्या निवडून येण्याची जी संख्या आहे, त्याच्यामध्ये फरक पडून एखादा पराजित होईल का? तर अशी परिस्थिती संपूर्ण 48 मतदारसंघामध्ये कुठेही नव्हती, की ही जी मतांची तफावत आहे, पडलेली मते आणि मोजलेली मते याच्यामधली जी तफावत आहे, ती तफावत जर आपण गृहीत धरली, तर त्या तफावतीने कुठलाही विजयी उमेदवार हा पराजित उमेदवार होऊ शकत नाही. कारण विजयी उमेदवाराला जर समजा 10,000 मतं जास्त मिळाली असेल, 4,000 मतं जास्त मिळाली असेल आणि तुमची तफावत 500 ची असेल, तर 500 नी त्याला फरक पडणार. समजा ही 500 मतं बाद झाली किंवा 500 मतं अधिकची वाढली, तर त्याच्यामध्ये त्याच्या विजयी होण्याला प्रॉब्लेम होत नाही आणि ही स्वायत्त संस्था आहे. तिचं जे उत्तर आहे, ते उत्तर आम्ही बघू काय करायचंय. याच्यामध्ये गंमत अशी झाली, एक उदाहरण म्हणून हे बघायला काही हरकत नाही, जेणेकरून आपल्या अनेक प्रश्नांची उत्तर सुद्धा याच्यामध्ये मिळतील. निवडणूक आयोग आणि न्यायालयामध्ये त्यांचं जे ॲफिडेव्हिट असतं, शपथपत्र असतं किंवा स्टेटमेंट फाईल करायचं असतं, ते अनेक ठिकाणी केलंच नाही. निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी असा स्टँड घेतला, की न्यायालयाने आम्हाला सांगितलं, पण हा आमचा कारभार आहे आणि आमचा कारभार आम्हाला बघण्याचे अधिकार दिलेले आहे, स्वायत्त आहे आणि एवढ्या मताचा फरकाने काही कोणाचं विजयी झालेला पराजित होत नाही. आणि मग अशा वेळी आम्ही व्यर्थ न्यायालयाचा वेळ का खायचा आणि आम्ही कशाला आमची यंत्रणा त्या कामी लावायची. आणि गंमत म्हणजे हे कोर्टाने मान्य केलं आणि एक करून सगळ्या ज्या पिटिशन्स होत्या त्या खारिज झाल्या. पहिल्या तर ह्या सगळ्या पिटिशन्स एकत्र करण्यात आल्या आणि एकत्रित पिटिशनचं हिअरिंग करून त्या सगळ्या पिटिशन्स खारिज करण्यात आल्या. तर न्यायव्यवस्थेकडे जेव्हा आपण जातो, तेव्हा न्यायव्यवस्था आपल्या कामाचा आढावा घेत असताना ढोबळ मनाने विचार करून खरंच न्याय्य पद्धतीची गरज आहे का, याच्यामध्ये हस्तक्षेप आहे का, हे ठरवत असते. ते अधिकार न्यायव्यवस्थेला असल्यामुळे न्यायव्यवस्थेने ते या प्रकारे ठरवलं. सांगण्याचा अर्थ असा आहे, की मतदारसंघाचं क्षेत्र आणि मतदारसंघातलं जागा वाटप या 2 शिवाय इतर काही गोष्टी असतील तर तुम्हाला न्यायालयात जाता येतं, परंतु या 2 बाबतीमध्ये सर्वस्वी अधिकार हे निवडणूक आयोगाचे आहेत. इथून एक प्रश्न हाही निर्माण होतो, जो की निवडणूक आयोग खरंच निस्पृहपणे इंडिपेंडंट बॉडी आहे का? याच्यावरही आपण विचार करू, बोलू. तुर्तास हा अनुच्छेद जरा संपवून टाकू आपण. दुसरा मुद्दा अनुच्छेद 329 असं सांगतो, संसदेच्या दोहोपैकी कोणत्याही सभागृहाची अथवा राज्य विधानमंडळाच्या सभागृहांची किंवा दोहोपैकी कोणत्याही सभागृहाची कोणतीही निवडणूक समुचित विधानमंडळाने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्या अन्वये तरतूद केली जाईल अशा प्राधिकाऱ्याकडे व अशा रीतीने निवडणूक तक्रार अर्ज सादर केल्याखेरीज प्रश्नास्पद करता येणार नाही. म्हणजे थोडक्यात सर्वात आधी तुम्हाला एखादी बाब जर प्रश्नास्पद करायची असेल, कशाच्या बाबतीत? मतदारसंघाचं परिक्षेत्र आणि मतदारसंघामधले जागा वाटप या 2च्या बाबतीत जर प्रश्न निर्माण झाला असेल, तर तो प्रश्न तुम्ही पहिला निवडणूक आयोगाकडे उपस्थित केला पाहिजे. निवडणूक आयोगाला उपस्थित केला पाहिजे. निवडणूक आयोगाचं त्याच्यावर काय म्हणणं आहे, त्याच्यावर मात्र तुम्हाला न्यायालयामध्ये जाता येऊ शकतं. तर निवडणूक आयोगाचं म्हणणं त्याच्यावर कायदेशीररित्या रास्त असं नसेल, तर तुम्हाला ती मुभा आहे. पण ते जर रास्त असेल किंवा त्यांना तुम्ही च्या बाबतीत जे काही प्रश्न विचारले, त्याची उत्तरं त्यांनी नेटोपाठ दिली असेल, तर तुम्हाला तो न्यायालयात जाण्याचा अधिकार नाही. किंबहुना तुम्ही गेलात तरी न्यायालय सर्वप्रथम असा विचार करेल, की निवडणूक आयोगाचं म्हणणं याच्यामध्ये काय आहे. जसं मी त्या 31 मतदारसंघांमधल्या पिटिशनचं सांगितलं, की न्यायालयाने असा व्ह्यू घेतला, की बरोबर आहे त्यांचं मतांची संख्या एवढी कमी आहे. हे झालेलं आहे, चूक तर झालेली आहे, मोजण्यामधली ती चूक असेल. निवडणूक आयोग अशा वेळी काय म्हणतं, की आम्ही रेक्टिफाय करू, आम्ही बघू त्याच्यामध्ये काय झालेलं आहे ते. मग बघू म्हणजे त्याला काळमर्यादा नाही. कधी-कधी तर असं झालेलं आहे, की निवडणूक आयोगाच्या काही कार्यपद्धतीवरती आक्षेप घेणाऱ्या पिटिशन झाल्या आणि ते पिटिशन्स 4-5 वर्ष राहिल्या. तो 5 वर्षामध्ये आमदारकी भोगून बहाल झाला, निघून गेला. असेही अनेक केसेस आहेत. याचा समग्रतेने विचार व्हायला पाहिजे. आपण जेव्हा उत्तर घेऊ,
तेव्हा निश्चितपणे आपण याच्यावरती भाष्य करू. शेवटचं क म्हणून आहे की पंतप्रधान व अध्यक्ष यांच्या बाबतीत संसदेच्या निवडणुकांसाठी विशेष तरतूद. प्रधानमंत्र्याच्या निवडणुकीसाठीची आणि निवडणूक आयोगाच्या अध्यक्षाची निवड कशी व्हावी याच्या बाबतीत जी काही तरतूद होती 329 क नुसार ती तरतूद रद्द करण्यात आलेली आहे. म्हणजे हे कुठं गेलंय मग? संसदेने जे काही मंत्रिमंडळ तयार केलं असेल त्या मंत्रिमंडळांनी निवडायचा त्यांचा नेता. किंबहुना आज असा प्रघात झालेला आहे की राजकीय पक्ष आपला पंतप्रधान आणि मुख्यमंत्री कोण असेल त्याच्या चेहऱ्याची निवड करून सुरुवातीपासूनच ते प्रोजेक्ट करतात. ही निवड ज्या पद्धतीनं करायची किंवा त्याच्यासाठी काही मतदान असेल ती पद्धत रद्द करण्यात आलेली आहे आणि ही रद्द करण्यात आली 1978 साली. 20 जून 1979 पासून हा कायदा लागू झाला. म्हणजे 1979 पासून पंतप्रधान आणि निवडणूक आयोगाचा अध्यक्ष ही दोन्ही पद निवडीचे जे प्रकार होते ते काढून देण्यात आले आणि त्या ठिकाणी हे अधिकार संसदेला रितसरपणे मंत्रिमंडळाला आणि मंत्रिमंडळांनी पंतप्रधान किंवा मंत्रिमंडळांनी निवडणूक आयोगाचा अध्यक्ष यांची नेमणूक करावी असा प्रघात या ठिकाणी रुजू झाला. त्याचं कलम आहे 36. कलम 36 मध्ये या तरतुदी दिलेल्या आहे. आपण जेव्हा हे त्यातल्या घटनेच्या सगळ्या दुरुस्त्या जेव्हा बघू वेगळ्या चॅप्टरमध्ये तेव्हा निश्चितपणे याचा पण एकदा विचार होईल. अशा रीतीने हे प्रकरण 15 या ठिकाणी संपतं. तुर्तास आपण आज जो प्रश्न या ठिकाणी विचारला गेला त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. प्रश्न विचारला गेला की ज्या उमेदवारांना किंवा ज्या गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे अशा व्यक्तींना निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला जातो आणि त्यामुळं क्रिमिनल्स हे निवडून येतात संसदेमध्ये आणि विधानसभांमध्ये. भारताच्या संसदेपुरतं बोलायचं झालं तर 143 असे खासदार आहेत. त्या खासदारांवर खून, बलात्कार यासारखे गुन्हे नोंद आहेत. आता गुन्हेगारी पार्श्वभूमी या शब्दाचा संविधानिक आणि वैधानिक म्हणजे संविधानात दिलेला किंवा संविधानाच्या शिरस्त्याप्रमाणे निष्पन्न होणारा आणि कायदेशीररित्या निष्पन्न होणारा या दोन्ही बाबतीत आपण विचार करूया की गुन्हेगारी पार्श्वभूमी म्हणजे काय. वैधानिक विधान असं आहे की ज्यावेळी एखादा गुन्हा घडतो तेव्हा कुणालाही कुठलीही व्यक्ती ही FIR लॉन्च करून कोणाच्याही विरुद्ध तक्रार करू शकते. त्याच्यामध्ये माणूस गुन्हेगार असेल इनोसंट असेल त्याचा विचार केला जात नाही त्यावेळी, कारण ती जी प्रक्रिया आहे ती तपास सुरू करणारी प्रक्रिया आहे. FIR इज द स्टार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन. तिथून तपास सुरू होतो. FIR नसेल तपास होत नाही. आणि म्हणून कोणाच्या विरुद्ध FIR नोंद झाली त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंद झाला म्हणजे त्यांनी तो गुन्हा केला किंवा तो गुन्हेगार सिद्ध झाला, दोष सिद्धी त्याला प्राप्त झाली, कन्व्हिक्शन झालं असं म्हणता येत नाही. कन्व्हिक्शनची एक प्रक्रिया आहे. FIR झाल्यानंतर संपूर्ण प्रोसेस इन्व्हेस्टिगेशन त्यानंतर CRPCच्या 173 कलमाप्रमाणे दोषारोप पत्र कोर्टात जातं. कोर्टात दोषारोप पत्र गेल्यानंतर कोर्ट सर्वात पहिलं जर काही प्रोसिजर करत असेल त्याच्यावर तर क्रिमिनल चार्जेस फिक्स करतं. चार्जशीट फाईल केल्यानंतर जी कोर्टातली पहिली प्रक्रिया असते ती चार्ज कन्फर्म करतं. त्याला चार्ज फ्रेमिंग ऑफ चार्जेस म्हणतात. हे कोर्टात गेल्यानंतर चार्ज फ्रेम होतो आणि एकदा चार्ज फ्रेम झाला, चार्ज फ्रेम का करू नये तुमच्या विरुद्ध, पोलिसनी एवढा पुरावा दिलेला आहे, तुमच्या विरुद्ध चार्ज फ्रेम का होऊ नये म्हणून आरोपीला विचारणा करण्यात येते. आणि बरेच आरोपी फ्रेमिंग ऑफ चार्जच्या स्टेजला दोषारोपण या स्टेजवरतीच डिस्चार्ज अप्लिकेशन किंवा आम्हाला याच्यातून निष्कासित करावं असं अप्लिकेशन कोर्टासमोर करू शकतात, आपली बाजू मांडू शकतात. आणि असे कित्येक केसेस आहे की त्याच्यामध्ये कोर्ट
चार्ज फ्रेम करण्यासाठी पुरेसं ग्राउंड उपलब्ध नाही किंवा आरोपीने सांगितलेल्या गोष्टी त्यांनी सादर केलेले पुरावे हे ग्राह्य धरता अशा प्रकारचा चार्ज याच्यामध्ये फ्रेम होऊ शकत नाही असा निर्वाळा देऊन डिस्चार्ज सुद्धा केला जाऊ शकतो आरोपीला. आणि डिस्चार्ज करण्यासारखी परिस्थिती नसेल आणि त्याच्यामध्ये फ्रेमिंग ऑफ चार्ज आवश्यक असून त्या चार्ज प्रमाणे तो खटला चालवणं क्रमप्राप्त असेल तर आपण त्याला ट्रायल म्हणतो किंवा खटला सुरू झालेला आहे, खटला वर्ग झालेला आहे, खटला प्रविष्ट झालाय, तर न्याय प्रविष्ट ही प्रक्रिया ज्युडिशियल प्रोसेस हा शब्द आहे. म्हणजे न्याय प्रविष्ट खटला हा न्याय प्रविष्ट करू शकतो. आता ह्या 3 स्टेज लक्षात आल्यानंतर चौथी स्टेज लक्षात घ्या, ती म्हणजे गुन्हेगाराच्या विरुद्ध सगळे साक्षी पुरावे, सगळे परिस्थितीजन्य पुरावे, सर्कमस्टान्शियल एव्हिडन्स आपण ज्याला म्हणतो, असे सिद्ध झाल्यावर त्याला दोषसिद्धी होते. म्हणजे त्याला कन्व्हिक्शन येतं. हे कन्व्हिक्शन मॅजिस्ट्रेट कोर्टात आलं, सेशन्स कोर्टात आलं, कारण हे दोनच महत्वाची ट्रायल कोर्ट आहेत. मॅजिस्ट्रेट कोर्टात आलं तर तुम्हाला सेशन्स कोर्टामध्ये अपील करता येतं. सेशन्स कोर्टात आलं तर तुम्हाला हायकोर्टामध्ये अपील करता येतं. हायकोर्टामध्ये अपील केल्यानंतर जर परत तुम्हाला कन्व्हिक्शन फिक्स केलं, शिक्षा कायम ठेवली तुमची, तर तुम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करण्याचे अधिकार आहे. हे सगळे मानवी अधिकार, हे सगळे सिटिझनशिप आहेत तुमच्याकडे म्हणून दिलेले अधिकार, आणि हे सगळे तुमचे नागरी अधिकार, सिव्हिल राईट्स आहेत, म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या मुभा आहे. आता जिथे सुप्रीम कोर्टामध्ये शिक्षेचं कन्फर्मेशन होतं तिथे सुद्धा नंतर रिव्ह्यू वगैरे पिटिशनचे पर्याय उपलब्ध असतात. सांगायचं म्हणजे हे सगळी प्रक्रिया करत असताना याच्यात अनेक वर्षाचा कालावधी निघून जातो. फास्ट ट्रॅक म्हणत असताना दिल्लीचं निर्भयासारखं प्रकरण आपण 8 वर्ष चघळलं या सगळ्या प्रक्रियेत. म्हणजे एकदा एखादी FIR एखाद्याच्या विरुद्ध रजिस्टर झाली म्हणून त्याला गुन्हेगारी पार्श्वभूमी सिद्ध झाली असं म्हणता येत नाही. ही एक गुन्हेगारी पार्श्वभूमी झाली, पण गुन्हेगारी पार्श्वभूमीचा खरा कायदेशीर अर्थ या 4-5 टप्प्यातून जाऊन जेव्हा त्याला शिक्षा होईल, कन्व्हिक्शन होईल, त्या कन्व्हिक्शन नंतर त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी ही ग्राह्य धरल्या जाईल. तोपर्यंत तो इनोसंट आहे. मग तो सलमान खान असो, संजय दत्तच्या बाबतीत शिक्षा झाली, ती शिक्षा भोगली. संजय दत्तनी शिक्षा काढली. संजय दत्त हा कुठल्या इलेक्शनला उभा राहू शकणार, पण सलमान खान जर म्हटला की मला उभं राहायचं आहे तर त्याचं प्रकरण अजून पेंडिंग आहे. ते बेगडीतली माणसं मारली, हायकोर्टाने त्याला निर्दोष सोडला, त्याच्यानंतर राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं, ते पिटिशन पेंडिंग आहे. पेंडिंग पिटिशन असताना कोणालाही गुन्हेगार ठरवता येत नाही किंवा त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी अशा रीतीनं वैधानिक आणि संविधानिक कारणास्तव ग्राह्य धरता येत नाही. आणि म्हणून अशा लोकांना निवडणुकांमध्ये तुम्ही लढू नका, कारण ते कॉमन सिटिझन्सच आहेत, इतर सिटिझन्स आहेत. जोपर्यंत त्याची गुन्हेगार म्हणून दोषसिद्धी होत नाही आणि निर्विवादपणे सगळ्या न्यायालयांमध्ये ती दोषसिद्धी त्याला मिळत नाही, तोपर्यंत तो माणूस इनोसंट आहे. आणि मग अशा इनोसंट माणसाला तुमची संविधान सांगतं की या इनोसंट माणसाला बाकी इतर जे निर्दोष लोक आहेत समाजातले त्यांच्यासारखंच स्टेटस मिळालं पाहिजे, आणि म्हणून त्यांना निवडणुकांमध्ये उभं राहण्याचा, निवडणुका लढण्याचा अधिकार आहे. आता इथे पुढचा प्रश्न येईल की याच्यावर काय केलं पाहिजे. समजा याच्यावर तुम्ही असा कायदा आणला, अनेक विद्यार्थी असं म्हणतील की याच्यावर आपण कायदा केला पाहिजे, राज्याच्या विधानमंडळामध्ये किंवा संसदेमध्ये कायदा केला पाहिजे की कोणाविरुद्ध जर FIR झाली तर त्याला डिस्क्वालिफाय करायचं. प्रामाणिकपणे मला सांगा, जर हा कायदा झाला तर अराजक माजेल की नाही माजेल? अमुक एका माणसाने हा गुन्हा केला म्हणून पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्याच्याविरुद्ध FIR करायची, किंवा ठाणेदार एखादा असेल, तुम्ही पटवलेला असेल आणि अशा ठाणेदारांनी ती FIR घेतली, कारण ठाणेदाराला FIR घ्यावीच लागते. एखाद्या बाईने जाऊन सांगितलं की यांनी मला लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारची वागणूक केली, 354 विनयभंगाचा गुन्हा झालेला आहे, पोलिसांना FIR घ्यावी लागेल.
आणि तेवढ्या FIR भरोशावर जर तुम्ही एखाद्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी निष्पन्न करून त्याला त्याच्या इतर सिव्हिल राईट्स पासून, नागरी अधिकारांपासून वंचित करणार असाल तर याच्यातून किती मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण. अशा वेळी प्रत्येक निवडणुकीत उभा राहणारा माणूस प्रत्येक पक्षाच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध 4-5 FIR ठोकून. म्हणून जेव्हा आपण गुन्हेगारी पार्श्वभूमी या शब्दाचा विचार करतो तेव्हा त्याच्या 2 अंगाने आपण बघितलं पाहिजे. वैधानिक, उद्या वैधानिक जर कायदा निर्माण केला तर तो संविधानिक होईल का? निश्चित होणार नाही. संविधानामध्ये जे काही तुम्हाला मूलभूत हक्क आणि नागरी अधिकार प्रदान केलेले आहेत त्या अधिकाराची पायमल्ली करून तुम्हाला वैधानिक शिरस्ते निर्माण करताच येत नाही, कायदे निर्माण करताच येत नाही. किंबहुना असा एखादा कायदा जनहितार्थ करतो म्हटलं आणि तो या बाबतीत असेल की निवडणुकांच्या बाबतीत गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना तिथे निवडणुकीमध्ये चान्स मिळू नये या बाबतीत असेल तर अशा प्रकारचं अराजक त्याच्यातून माजू शकतं. हा एक भाग आपण इथं लक्षात घेणं महत्वाचं आहे. आणि हे जेव्हा होतं तेव्हा गुन्हेगार हे मोकाट आहेत, गुन्हेगार लोक त्याच्यामध्ये गेलेले आहेत हे खरं आहे. आणि इथेच तर विचार करायचा खरी गरज आहे की संविधान कुठे फेल होतं. संविधान फेल होतं हे आपल्या नैतिक मूल्याची बूज न राखल्यामुळे. सर्वसाधारणपणे आता 75 वर्ष झालेली आहे भारताला स्वातंत्र्य मिळून. त्यावेळचे कुठल्याही राज्यातले मुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री हल्लीचे येणारे 5-10 वर्षातले यांची तुलना करून बघा. यशवंतराव चव्हाण एका बाजूला ठेवा, देवेंद्र फडणवीस एका बाजूला ठेवा, वसंतदादा पाटील एका बाजूला ठेवा, उद्धव ठाकरे एका बाजूला ठेवा. तुम्हाला काय दिसतो? एक अशी तफावत आहे फार मोठी. कशाची तफावत आहे? त्यांनी आयुष्यात बाळगलेल्या नीतिमूल्यांची तफावत सगळ्यात मोठी आहे. आम्ही काय नीती अडॅप्ट करून सत्ता काबीज करतो ही जी एक ओढ लागलेली आहे ती मारक आहे समाजाला, देशाला आणि संविधानाला सुद्धा. म्हणून संविधानाने निर्माण केले शिरस्ते बरोबर आहे, पण ते पाळणारे लोक कशी आहेत? गुन्हे केले तरी आपल्याला जोपर्यंत दोष सिद्धी होत नाही तोपर्यंत कुणी काही वाकडं करू शकत नाही. म्हणून होऊ द्या 2-4 FIR झाले तर काही फरक पडत नाही, मी तर निवडणुकीला उभं राहणार. आणि निवडणूक आयोगाचा जो फॉर्म आहे उमेदवाराचा तो अर्ज तुम्ही बघा. त्या अर्जामध्ये जे कॉलम आहे त्या अर्जाच्या कॉलम मध्ये लिहिलेलं आहे की कुठल्या न्यायालयामध्ये कुठली केस तुमच्यावर पेंडिंग आहे त्याबाबतचे रकाने तुम्हाला लिहून द्यायचे आहेत आणि ते लिहून देतात. माझं व्यक्तिगत उदाहरण सांगतो. माझ्यावरती एका पोलीस सोसायटीमध्ये भ्रष्टाचार झाला आणि केवळ पदसिद्ध अध्यक्ष, म्हणजे माझं काम वेगळं होतं आणि तिथे पदसिद्ध कोणीतरी लागतं म्हणून रोजच्या घडामोडीशी काही संबंध नाही. त्या ठरावामध्ये माझं नाव नाही, ठराव ते संचालक मंडळाने केले त्या सोसायटीचं सगळं झालं, पण त्या सोसायटीमध्ये गडबड झाली आणि त्या गडबडीसाठी आरोपी क्रमांक 1 म्हणून धनराज वंजारीच्या विरुद्ध FIR झाली. तपास झाला आणि तो तपास कोर्टामध्ये त्याचं चार्जशीट फाईल करून झालं. मी जेव्हा निवडणुकीला फॉर्म भरला तेव्हा त्या केसचा तपशील त्या रकान्यांमध्ये भरला होता. त्याच्यात पेंडिंग केस पडलेली आहे, हायकोर्टामध्ये, सेशन्स कोर्टामध्ये चालू आहे. आता ही जी बाब आहे अशा बाबीपासून काय उत्तर तुम्ही याचं देणार मला? निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था, संविधान हे तुमच्या अधिकाराचं रक्षण करणारं एक विधान आणि त्यानुसार निर्माण झालेले कायदे, ते कायदे एकंदर आकलन केलं तिन्ही बाबीचं तर असं सांगतात की जोपर्यंत तुम्हाला दोष सिद्धी होत नाही तोपर्यंत तुम्ही निवडणुकीसाठी अपात्र मानले जात नाही. आणि म्हणून ही अपात्रता येण्यासाठी दोष सिद्धी आवश्यक आहे. एक तोडगा याच्यावर होऊ शकतो. ज्याला निवडणुकीला उभं राहायचं आहे किंवा ज्यांनी निवडणुकीचा फॉर्म भरला त्याच्यावर किती केसेस आहे त्याचा लगेच आढावा घेऊन
जर उद्या निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत संसदेने कायदा करून सुप्रीम कोर्टाच्या सल्ल्याने किंवा संसद आणि सुप्रीम कोर्ट या दोघांनी मिळून एखादं विशेष न्यायालयीन प्राधिकरण किंवा एखादं विशेष न्यायपीठ जर निर्माण केलं आणि त्या न्यायपीठाने त्या केसमध्ये ती गुन्हेगारी पार्श्वभूमी शोधून 15 दिवसात किंवा 1 महिन्यात निकाल लावून सांगायचं की हा गुन्हेगार आहे की नाही, निवडणुकीच्या फॉर्मची अंतिम तारीख संपण्याच्या आधी तो निर्णय आला पाहिजे, तर हे शक्य आहे. पण त्यासाठी आपल्याला संसदेत घटना दुरुस्ती करावी लागेल, बदल करावा लागेल. तो बदल करण्यासाठी तिथं तसे आमदार खासदार पाठवायला लागतील विधानसभेमध्ये आणि संसदेमध्ये. पण आता तिथं गेलेले लोक त्यांना माहिती आहे एवढं सगळं करून दोषसिद्धी आपल्यावर झाली आहे बघून लगेच डिस्क्वालिफाय होण्यापेक्षा राहू देणं चाललेलं आहे, ते तसंच चाललेलं आहे. तिथे ओशाळली लोकशाही, संविधानिक लोकशाही इथे ओशाळली, संसदीय लोकशाही, पार्लमेंटरी डेमोक्रेसी, कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रेसी ही इथे ओशाळली. आणि म्हणून जे काही सगळं आहे ते आपल्या अखत्यारीत, आपल्या ताब्यात आहे असा जो प्रघात वी द पीपल ऑफ इंडियानी सगळ्या जनतेसाठी निर्माण करून ठेवलेला आहे. जनता किती प्रभावी आहे त्या बाबतीत याचा विचार आपण केला पाहिजे. किंबहुना एक साधी गोष्ट आहे की जे लोकप्रतिनिधी त्यांच्या इलेक्शन अजेंड्यामध्ये काही गोष्टीचे प्रॉमिसेस करतात, आम्ही हे करू आम्ही ते करू, हे एक प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि ते प्रॉमिस ते पूर्ण करतील. जसं माननीय पंतप्रधान महोदयांनी सांगितलं होतं की दरवर्षी 2 कोटी रोजगार निर्माण करू, झालेत का? नाही झाले. मग त्यांनी केलेला करार, त्यांनी केलेलं प्रॉमिस जर खोटं होतं तर त्याच्यावर केसेस का नाही झाल्या पाहिजे? क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट नाही का तो? जनतेच्या विश्वासाचा घात केलेला नाही का? आहे. जोपर्यंत त्याच्यासाठी कायदा निर्माण होत नाही तोपर्यंत आपल्याला हे काही करता येणार नाही. आणि असे अनेक प्रांत आहेत जिथे तुम्हाला संसदेने हा कायदा केलाच पाहिजे असं वाटतं, पण संसदेत कायदा करणारे लोक जे तुम्ही पाठवता ते त्या कॅलिबरचे आहेत का? ते तशा लायकीचे कायदा करणारे लोक आहेत का? नसतील तर असे कायदे निर्माण होणार नाही. आणि समजा असतील तर सगळ्यात आधी तुम्हाला ती 10वी अनुसूची 52वी घटना दुरुस्ती 1985 ची नाहीशी करावी लागेल. पक्ष प्रमुखाच्या विचाराच्या व्यतिरिक्त जर एखाद्या आमदाराने खासदारांनी मत मांडले तर त्याचं सदस्यत्व रद्द होतं. एक बाजू असेल आणि एकाच बाजूने एकाच ओळीचं उत्तर द्यायचं असेल तर गोष्ट वेगळी आहे, परंतु समावेशक सगळ्या प्रश्नांचा उहापोह धरून जर आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत असू तर मला प्रामाणिकपणे असं वाटतं की ते उत्तर शोधण्याचा प्रयत्न सर्वंकष सगळ्या बाजूने विचार होऊन झाला पाहिजे. आणि जेव्हा सगळ्या बाजूने विचार करून आपण येतो तेव्हा शेवटी केंद्रस्थानी उरतो आपणच आणि आपली नीतिमत्ता, वी द पीपल ऑफ इंडिया. आज एवढी परिस्थिती बोकाळलेली आहे. प्रत्येक भागामध्ये जे तुमचे भ्रष्टाचाराचे आकडे आहेत आणि आता ते परमबीर सिंग आणि अनिल देशमुख यांचे जे काही वाद प्रवाद आपण बघत आहोत सगळीकडे, प्रत्येकाला सत्तेतून पैसा पाहिजे. तो कशासाठी पाहिजे? आता यानंतरच्या ज्या निवडणुका होतील त्या निवडणुकामध्ये तुम्हाला प्रॉमिस देणं किंवा तुम्हाला धार्मिक किंवा जातीच्या भरोशावर भावनावश करून तुमची मतं घेणं हे होणारच नाही. हे होणारच नाही. त्या काळी ते व्हायचं शेतकऱ्यांसाठी हे करा, नियम करा किंवा शेतकऱ्यांच्या सोयीचं बजेट आणा वगैरे वगैरे. या बजेटमध्ये जर तुम्ही विचार केला तर शिक्षण, आरोग्य आणि रोजगार हे तीनही क्षेत्र झिरो करून टाकले. मग लोक म्हणतात की निवडणुकीमध्ये सरकार हारेल, आता जे पक्ष आहे ते पडेल, त्यांचं सरकार पडेल आणि हे काहीच केलेलं नाहीये. हा फार भोळा समज आहे जनतेचा. त्यांना माहित आहे जनता ही पैशानी मतं देते. म्हणून जे माझे बांधव आहेत तुम्ही लक्षात घ्या,
इकडे सीएम जागेवर नाही, सीएमचा मुलगा सगळ्या त्या परमबीर सिंगाला सूचना देतो आणि सगळं काय काय कोणाला वजेला तिथं आणायचं आणि हे करायचंय ते करायचंय. सगळे पैसे जमा कशासाठी करतात? तुम्ही लोकांनी निवडणुकीपूर्वी 2.5-3 महिन्यापर्यंत बिर्याणी खावी, गाड्या उडवाव्या, फिरावं, त्याच्यासाठी करतात. तुम्ही सुधरा, जग सुधरेल. आपण आपली नीतिमत्ता जपूया, संविधान आपलं काम करेल. पण असं होत नसेल तर ही सार्वजनिक शोकांतिका समजून घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. म्हणून आजच्या पारायणाच्या पुष्पामध्ये 180 पुष्प गुंफत असताना वेळेची मर्यादा लक्षात घेऊन इथे थांबतो. धन्यवाद.